आज लग्नामध्ये मी आणि माझे मित्र आलो गोविंदपूरमध्ये. तर हाय मित्रांनो, मी बोलतोय प्रेम. सकाळीच 10 वाजता वरात निघली होती. गाव दूर होतं त्यामुळे कसं लवकर निघा लागला. असं दूरच्या गावात लग्न असताना जातल्या आपली जी मजा असते ते वेगळीच असते. गोंडपिपरीमध्ये क्रिस्टी आणि क्रिस्टीची मम्मी भेटली. क्रिस्टीला पकडत नाही तर रडायला लागली. बरं, त्यानंतर आम्ही सर्वजण निघलो जाण्यासाठी. असा दूरच्या प्रवासामध्ये एक तरी पोट्टा असा राहते की सर्वजण त्याची मजा उडवते. पण आमच्यामध्ये सर्वच जण एकसारखे होते न. हा मेन मुद्दा म्हणला तर आमच्या गाडीमध्ये जेवढे काय पोरं होते तेवढे बी गायक भरून होते भाई. गाण्याची पूर्ण वाजवून घेणे म्हणजे जे की आमच्याकडून शिका. काही पोरं फुकटचा खर्रा खाल्या. मग त्यानंतर आम्ही पोहोचलो चामोर्शी मध्ये. मग चामोर्शीवरून अर्ध्या 1 घंट्यामध्ये त्या गावामध्ये पोहोचलो. मग फ्रेश वगैरे झालो, मंडपामध्ये आलो. मग त्यानंतर आम्ही निघलो जानूस घर मध्ये जासाठी. पहिले तर सर्वच पोरं येऊन चिवडा खाऊन टाकलो. त्यानंतर आपण आलो होतो दर्शनी माल मध्ये, जे की आपल्याला इथं छोटेसे फॅन्स मिळले, त्यांना भेटलो. त्यानंतर आपण आलो होतो गोविंदपूरमध्ये. नवरात काय निघली होती मंडपामध्ये जाण्यासाठी. मग थोडा वेळ नाचगाणा झाला. त्यानंतर आम्ही पोहोचलो मंडपामध्ये. अशी काही एंट्री झाली टेच पर्यंत जासाठी. लग्नामध्ये पब्लिक बोथची येऊन होती, पण मला विचार येत आहे भाई जेवायला लवकर भेटते का नाही. बरं, आता त्यानंतर नवरी पण आली. हे थोडासा काहीतरी व्हिडिओ शूट केले. त्यानंतर मग लग्न लागला. मग जेवण करायला बसलो आम्ही. बघा कधी बसले. जेवण झाल्यानंतर आम्ही आलो होतो फॅनचं थंड हवा खाण्यासाठी. देवा, असे पोरं फक्त माझ्या मित्राला होऊ दे. बरं, त्यानंतर नवरी नवरदेवला भेट घेतलो. त्यानंतर आम्ही निघलो गावले जाण्यासाठी. आजपर्यंत जसं मला इंस्टावर सपोर्ट केले तुम्ही, तसंच तुमचं प्रेम युट्यूब वर पण द्या. युट्यूब वर आपले ब्लॉग आता फुल मोठेवाले येणार आहे. युट्यूब वर सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम वर फॉलो करा. चला मग भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओ सोबत.